आज तोच दिवस होता ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता. हा म्हणजेच तर नमस्कार मंडळी, आजचा व्लॉग सुरू केला डायरेक्ट देवांच्या पालखीच्या दर्शनाने. आणि हा आजच होता तो भव्य दिव्य असा सोहळा ज्यासाठी लोक दुरून दुरून येतात. तो म्हणजे श्री कालभैरवनाथ पालखी सोहळा. मग हा सोहळा बघण्यासाठी आम्ही लवकर लवकर देवाचे दर्शन घेऊन वाट काढत निघालो थोडस वरच्या दिशेला, कारण तिथून भेटतो एक व्ह्यू. पण तिथे गेल्यावर वाटलं की लईच वर आलोय, म्हणून थोडस खालच्या साईडला कुंभार काकूंच्या घरी आम्ही गेलो. तर पालखी थोड्या वेळातच मंदिरातून बाहेर निघणार होती. त्या अगोदरची गर्दी बघा. आता पालखी बाहेर आलेली आणि गुलाल पण उधळायला सुरू झालेला. या सोहळ्या आणि यात्रेमागचं व गडिंग्लजकरांचं श्री कालभैरवनाथावर असलेल्या श्रद्धेमागचं नेमकं कारण काय, तर चला जाणून घेऊया. धार्मिक दृष्ट्या कालभैरव हे भगवान शिवाचे उग्र व रक्षक रूप मानले जाते. हे गावाचे रक्षण करतात, संकटापासून संरक्षण देतात, अशी श्रद्धा गडिंग्लजकरांची आहे. पूर्वीपासून गावांचे रक्षण करण्यासाठी ग्रामदेवताची स्थापना केली जायची. कालभैरवांना सीमांचे रक्षक क्षेत्रपाल मानले जात असल्याने गडिंग्लज परिसरात त्यांची यात्रा सुरू झाली आणि ती परंपरेने आजही सुरू आहे. ही यात्रा श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक ऐक्यतेचे प्रतीक आहे. आणि आता ही पालखी चालवत घेऊन जातात जवळजवळ 7 किलोमीटर लांब श्री कालभैरव मंदिर बाड्याचीवाडी, जिथे आहे भैरवनाथांचं मुख्य देव. जेव्हा पालखी तिथे पोहोचते तेव्हा सुरू होते मुख्य यात्रा. असेच नवनवीन व्लॉग्स बघण्यासाठी तुमच्या भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्लॉग आवडला असेल तर लाईक आणि एक छोटंसं कमेंट नक्की करा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.